आता घड्याळावर सगळे लढणार आहेत अशी माझी माहिती आहे, मला माहीत नाही, मी ऐकलं आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न आता विचारणं निरर्थक आहे त्या विषयावर. आता सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढत आहेत, माझ्याकडे माहिती नाही. माझ्याकडे माहिती नाही, हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही. एक तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. आमदार दिलीप सोपल सोलापूरचे आमदार आहेत, दिलीप सोपल त्यांनी अधिकृतरित्या पोस्ट मला माहीत नाही, माझ्याकडे माहिती नाही, माझ्याकडे माहिती नाही. आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी, त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. काय कारवाई होणार सर? माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती नाही. जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार. आज माहिती घेणार नक्की. राऊत साहेब, काल राज ठाकरेंनी एक भावनिक विधान केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेना पक्ष सोडणं हे मला घर सोडण्यासारखं होतं आणि गेल्या 20 वर्षात जे काही घडलेलं आहे, मलाही माझ्या चुका समजलेल्या आहेत, उद्धव ठाकरेंनाही समजलेल्या आहेत आणि आता हे सगळं सोडून द्यायला. तर जसं पवार कुटुंब हे कुटुंब म्हणून एकत्र आहे आणि पक्ष म्हणूनही एकत्र येते, तसं ठाकरे बंधूंच्या बाबतीत काही घडू शकतं. पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो ना, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. त्यांचं जे तिसरं वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, थर्ड स्टेटमेंट, की आता आम्ही सगळं विसरून एकत्र आलेलो आहोत, सगळं विसरायला पाहिजे महाराष्ट्रासाठी. त्यातलं हेच वाक्य महत्त्वाचं आहे आणि याच भावना महत्त्वाच्या आहेत दोघांच्या वतीनं. आता कशाला प्रश्न विचारतो, नका विचार. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलतायत, आता शरद पवार महाविकास आघाडीमध्ये नसतील, कारण तुमचा असा भाऊ आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले आहेत किंवा असं दिसतंय. तर शरद पवार हे आता तुमच्यासोबत नसतील, राष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रश्न विचारताय. मी असा विचार करतो आहे किंवा आम्ही सगळे असा विचार करतो आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार करा की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, तिथे कारवाई होईल. आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल. एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल. राऊतसाहेब, भाजपचे नेते अनेकदा आठवण करून देत असतात, सिंचन घोटाळ्याची फाईल अजून ओपन आहे. बघा, मेलं मेंढरू आगीला भीत नाही. तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, तुम्ही एकदा क्लीन चिट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले. आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसता डरकाळ्या फोडताय पोकळ? छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या, ती पहिली केस आहे. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले. पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून EOW पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, भुजबळांचं मंत्रिपद जे आहे ते त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलं असं तुम्ही वारंवार सांगता. दिलाय ना, म्हणून म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटतंय. म्हणजे मनाने